श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 5 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी आहे कार्तिक पौर्णिमा। हिंदू धर्मग्रंथांमध्ये कार्तिक पौर्णिमा ही सर्वात पवित्र तिथी मानली जाते। भगवान विष्णूचा मत्स्य अवतार कार्तिक पौर्णिमेला जन्मला होता। हा दिवस विश्वाचा विनाश आणि पुनर्निर्मितीच्या कथेशी संबंधित आहे। असे मानले जाते की या दिवशी केलेले पुण्यकर्म इतर दिवसांपेक्षा जास्त फलदायी असते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते। देवदिवाळी हा देवांचा दिवाळी उत्सव म्हणून ओळखला जातो। असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदाने देवतांनी संपूर्ण स्वर्ग दिव्याने उजळून टाकला। त्यालाच देवदिवाळी स्वरूप देण्यात आले। म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हटले जाते। तसेच हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देखील साजरा केला जातो। असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमुक पुण्य प्राप्त होतं। या दिवशी तुळशीची पूजा करणं सुद्धा शुभ फळ देतं। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला जल अर्पण करावे। धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे आणि त्यानंतर दीपदान करावे। असं केल्याने आर्थिक समृद्धी येते। या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा करावी। सत्यनारायण कथा ऐकणे आणि रुद्राभिषेक करणे शुभ मानले जाते। या दिवशी दान करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते। ब्राह्मण आणि गरीब आणि गरजूंना धान्य, कपडे, पैसे आणि इतर आवश्यक वस्तू दान केल्याने पापाचा नाश होतो आणि पुण्य मिळते। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळी उंबरठ्यावर ठेवा ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार। तर ती कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदींवर जाऊन स्नान करायचं प्रथा आहे। जवळपास नदी नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावी। त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी। या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांची पूजेला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे महादेवांचे शिवलिंग असेल तर सर्वप्रथम शिवलिंगाला आपल्याला जलाभिषेक हा करायचा। त्यानंतर शिवलिंगावर आपल्याला बेल वाहायचे व पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, स्त्रिया असतील तर नमः शिवाय किंवा तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा। या दिवशी रुद्राभिषेक करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। त्यामुळे शंकराच्या मंदिरात जाऊन आपण रुद्राभिषेक सुद्धा करू शकतात। व्रत करून भगवान विष्णूंची देखील आपल्याला पूजाही करायची आहे। विष्णू सहस्त्रनाम व मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही त्यांना दुधामध्ये थोडीशी हळद टाकून दुधाने अभिषेक घालू शकतात की अगदी तुम्ही जलाभिषेक सुद्धा घालू शकतात। आणि त्यानंतर त्यांना पिवळी फळं अर्पण करायची। त्यांनी सर्वात प्रिय आहे त्यांना ती म्हणजे तुळस अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे। अशा रीतीने आपल्याला पूजा करायची आहे। नैवेद्य जो आहे तो प्रसाद म्हणून घरातील सदस्यांना वाटायचं। त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना सुद्धा करून घ्यायची आहे। देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा। हा उपाय तुम्ही जास्तीत जास्त दुपारी 12 वाजेपर्यंत करू शकता। त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही। उंबरठ्याला धार्मिक महत्त्व आहे, कारण ते घराचे प्रवेशद्वार मानले जाते, जिथे सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर राहते। उंबरठ्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि घरात सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी त्याची पूजा केली जाते। दिवाळीसारख्या सणांमध्ये उंबरठ्याची पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं। उंबरठ्यामुळे घरात
लक्ष्मीचे वास्तव्य होते आणि धन समृद्धी येते। उंबरठा घराचे रक्षण करतो आणि वाईट शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून रोखतो। एवढे महत्त्व आहे उंबरठ्याचे। आणि जेव्हा अशा काही विशेष तिथी असतात त्या तिथीला जर आपण उंबरठ्यावर काही वस्तू ठेवल्या तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करत नाही। आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। हा उपाय करण्याकरता आपल्या एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल तसेच चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे। आता आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे त्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे। हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न होऊन राहते, कारण हळद ही श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। त्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची, वाटीमध्ये थोडं कुंकू घ्या, त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि या कुंकवाने आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मधोमध एक स्वास्तिक काढायचं आहे। स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा, त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडीला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात। स्वास्तिक हे श्री हरी विष्णूंचं आसन मानलं जातं। स्वास्तिक हे मांगल्याचं स्वरूप आहे, तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं। आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या मधोमध स्वास्तिक काढल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असते। त्याचबरोबर आपल्याला याच कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला एक वाटी घ्यायची, त्यामध्ये अष्टगंध टाकून त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध तयार करून घ्यायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजूला आपल्याला पार्वती, संभूती, प्रीती, संतती, अनुसूया व क्षमा या 6 कृतिकांचे स्मरण करून आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजूला या अष्टगंधाने कार्तिकीय, खडगी, वरुण, हुताशन व सशुक अशी नावे लिहायची आहेत आणि त्यानंतर या नावांची आपल्याला पंचोपचार पूजा ही करून घ्यायची आहे। आता जे आपण उंबरठ्याच्या मधोमध स्वास्तिक काढलंय त्याला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे। मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा जे स्वास्तिक काढले त्याला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची। त्यानंतर एक मातीची पंती आपल्याला घ्यायची, त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 3 वातींना एकत्र करायचे, कारण ही आहे त्रिपुरारी पौर्णिमा, म्हणून आपल्याला 3 वातींना एकत्र करून अशी ही लांब वात त्या दिव्यामध्ये टाकायची। तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं। तर या वातींच्या टोकाला आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू लावून लाल पिवळं करून घ्यायचं आहे। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मूठभर हरभऱ्याची जी डाळ असते, जिला चण्याची डाळ म्हणतात, ती ठेवायची आहे, कारण ती श्रीहरी विष्णूंचं स्वरूप मानलं जातं। आणि त्यावर आपण जो दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा। आता बाहेर जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू आहे तिथे आपल्याला हा दिवाची जी प्लेट आहे ती ठेवायची। आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची, एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे। आता जर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध आपल्याला हे कुबेर यंत्र ठेवायचं। असं हे यंत्र आपल्या उंबरठ्याच्या मधोमध ठेवल्यामुळे आपल्यावर कुबेर देव आणि माता लक्ष्मीची एकत्रित कृपाही होत असते। त्याचबरोबर आपल्याला 11 तुळशीच्या पानांची एक माळा तयार करायची आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला कुठेही तुम्हाला लटकवायची। अशी ही तुळशीची माळा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, वाईट शक्तींचा प्रवेश हा होत नाही, आपल्या घराचं संरक्षण हे होत असतं। त्याचबरोबर आपल्याला मोरपिसापासून एक उपायसुद्धा आवर्जून कार्तिकीय पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे, कारण कार्तिकीय पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक भगवानाची स्त्रिया जे आहे ते दर्शन घेत असतात। कार्तिक भगवानाचं वाहन जे आहे ते मोर आहे आणि मोरपीस आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मकता, वाईट शक्तींना प्रवेश करून देत नाही। आता आपल्याला 2 मोरपीस घ्यायचे, त्यांना हळद लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर जिथे आपण मुख्य प्रवेशद्वारावर जे स्वास्तिक काढलं आहे त्या स्वास्तिकच्या वरती किंवा खाली आपल्याला क्रॉसमध्ये हे मोरपीस जी आहेत ती चिकटवून ठेवायची आहेत। आता जो मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपण दिवा लावलेला आहे तो शांत झाला का तो दिवा तिकडनं आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे। तसेच त्या दिव्याखाली जी हरभऱ्याची डाळ आहे त्यामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि
अशी ही डाळ आणि गूळ जे आहे ते आपल्याला गाईला खायला द्यायचं. अशा रीतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते प्रत्येकाने त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करायचे. हे उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.